खबर वही जो हकीकत के करीब हो, सूचना वही जो आपके लिए जरूरी हो। VSM प्राइम, निष्पक्ष, निर्भीक और सटीक पत्रकारिता का प्रतीक। वाशिम जिला संवाददाता मुख्तार सागर की रिपोर्ट आसे गांव से। वाशिम जिले की तहसील मंगरूलपीर के आसे गांव में शिक्षा का एक महत्वपूर्ण अध्याय जुड़ा। यहां के जिला परिषद उर्दू प्राथमिक एवं उच्च प्राथमिक विद्यालय में 18 जुलाई 2025 को केंद्र स्तरीय शिक्षण परिषद का भव्य आयोजन किया गया। यह आयोजन प्राथमिक जिला परिषद वाशिम के शिक्षणाधिकारी के निर्देशानुसार सभी केंद्रीय स्कूलों में किया जा रहा है। आसे गांव केंद्र पर आयोजित ये कार्यक्रम सुबह 10 बजे से शाम 4 बजे तक चला। इस अवसर पर केंद्र प्रमुख नामदेव शिवलाल चौहान और स्कूल के प्रधानाध्यापक मोहम्मद जावेद शेख मूसा विशेष रूप से उपस्थित रहे। पूरे आयोजन का मार्गदर्शन किया पंचायत समिति मंगरूलपीर के गठ शिक्षणाधिकारी ने। खास बात यह रही कि इस प्रशिक्षण में 100% शिक्षक और युवा प्रशिक्षणार्थी शिक्षकों ने सक्रिय रूप से भाग लिया। जिला परिषद शिक्षणाधिकारी के आदेशानुसार इस दिन स्कूल का समय सुबह 7:30 से 9 बजे तक रखा गया। पढ़ाई के बाद विद्यार्थियों को खिचड़ी का वितरण किया गया और उसके बाद शिक्षकों को प्रशिक्षण स्थल पर 10 बजे तक अनिवार्य रूप से उपस्थित होना था। सख्त आदेश में यह भी कहा गया है कि अनुपस्थित रहने वाले शिक्षकों की एक दिन की तनख्वाह काट ली जाएगी, कोई भी छुट्टी स्वीकृत नहीं होगी। कार्यक्रम की शुरुआत 1 घंटे के डिजिटल संवाद से हुई, जिसमें मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी और उप शिक्षणाधिकारी ने जूम ऐप के माध्यम से सभी शिक्षकों से संवाद किया। बाद में आसे गांव सकल की 14 स्कूलों के शिक्षक और युवा प्रशिक्षणार्थी ने निर्धारित विषयों को डायरी में नोट किया, एक समर्पित और अनुशासित वातावरण में। ये था शिक्षा के स्तर को ऊपर उठाने की दिशा में एक और मजबूत कदम। आसे गांव से मुख्तार सागर, VSM प्राइम, सच्ची खबर, साफ अंदाज। प्रशिक्षणाची पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी पहिल्या 1-1.5 घंट्यामध्ये आपल्याला सांगितलेली आहे आणि आपण ती झूम मीटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलेलीच आहे। या शिक्षण परिषदेमध्ये आदरणीय ससाणे साहेब यांनी 5 मुद्द्यांवर भर दिलेला आहे। ते 5 मुद्दे आपल्याला दर महिन्याला त्या 5 मुद्द्यावरच आपल्या शाळेमध्ये काम करून या आपल्या शाळेमध्ये काही मूलभूत बदल घडवून आणायचे आहेत आणि ते बदल घडवण्यासाठी त्यांनी जे 5 मुद्दे आपल्याला सांगितलेले आहेत त्या 5 मुद्द्यांवरच आपल्याला पूर्ण वर्षभर काम करायचं आहे। त्यामुळे या 5 मुद्द्यांचं आपण सर्वांनी व्यवस्थित अवलोकन करून या 5 मुद्द्यांवर आपल्या शाळेमध्ये पूर्ण वर्षभर आपल्याला काम करायचं आहे। आणि ते काम करत असताना त्यांनी काही बाबींवर अतिशय जास्त प्रकाश घातलेला आहे आणि तो मुद्दा किंवा ती बाब आपण सर्वांनी या ठिकाणी आज समजून घ्यायची आहे आणि ती बाब समजून घेऊनच आपण हा पूर्ण जो शिक्षण परिषदेच्या माध्यमातून जो काही शाळा विकास करायचा आहे तो शाळा विकास आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळं या 5 मुद्द्यांबद्दलच आपल्याला या ठिकाणी आजच्या दिवशी चर्चा करायची आहे आणि या चर्चेतूनच आणि तुमचा पूर्ण कृतीयुक्त सहभाग या चर्चेमध्ये असणार आहे। प्रत्येक कृती आपल्याला या ठिकाणी करायची आहे आणि त्या कृतीच्या माध्यमातूनच आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत ती कृती पोहोचवायची आहे आणि याचं एक माध्यम, एक फॅसिलिटर म्हणून आपण आहोत। शिक्षक म्हणजे आपण फॅसिलिटर झालेलो आहोत आणि हे फॅसिलिटर म्हणून सुविधा पुरवण्याचं काम हे आपलं असेल आणि कोणत्या सुविधा पुरवायच्या, ते कोणत्या माध्यमातून पुरवायच्या याचं सर्व या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षण मिळणार आहे। मी नामदेव शिवलाल चौहान, केंद्र प्रमुख, केंद्र आसेगाव। तर आज 18 जुलैला आपल्या इथे शिक्षण परिषद सुरू आहे। या शिक्षण परिषदमध्ये सुरुवातीला 10 ते 11 वाजेपर्यंत हे आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री संजय ससाणे साहेब मार्गदर्शन करणार आहेत आणि शिवसाहेब सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत। तो प्रशिक्षण आता सध्या सुरू आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये ही शिक्षण परिषद आपली होत जाईल। ही पहिली शिक्षण परिषद आहे। याकरिता काल 17 जुलैला आपल्या येथील 2 व्यक्ती सुलभक म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। अशाच प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक महिन्यात होतील अशा प्रकारच्या सूचना आहेत।